आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। धरणगुत्तीमधील घरफोडीच्या गुन्ह्याचा 24 तासात छडा। शिरोळ पोलिसांची कारवाई, तिघा संशयितांकडून 5 लाखाचा ऐवज जप्त। रोहिणी सोळंके। धरणगुत्ती तालुका शिरोळ येथील गोसावीटेक खंडोबा मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीमती पूनम अभिजित पवार यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरोळ पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आले। संशयित तिघा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। दरम्यान संशयितांना न्यायालयात उभे केले असता 3 मे अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलीस उप अधीक्षक रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोळंके म्हणाल्या, धरणगुत्ती येथील पूनम अभिजित पवार यांच्या 25 एप्रिल ते 28 एप्रिलच्या मुदतीत बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरीमधील 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते। याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली होती। शिरोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 24 तासात तिघा चोरट्यांना अटक केली। प्रवीण सुभाष गाडीवडर वय 30 वर्ष, राहणार आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर। करण मधुकर पडियार वय 29 वर्ष, राहणार गोसावीटेक माळभाग धरणगुत्ती। सतीश संतोष नलवडे वय 23 वर्ष, समडोडीमळा शाहूनगर जयसिंगपूर अशी चोरट्यांची नावे आहेत। संशयित तिघा आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली असून चोरीतील सर्व दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप अधीक्षक रोहिणी सोळंके यांनी कौतुक केले। संघर्ष नायक न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी वैभव माने। दिनांक 28/4 ला धरणगुत्ती येथे एक 5 लाख रुपये किमतीची घरफोडी झाली होती। त्यानंतर शिरोळ पोलिसांचे डीबीचे कर्मचारी तसेच शिरोळ पोलिसांचे अधिकारी PSI श्री भोजने आणि PSI श्री मुल्ला यांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्यावर वर्कआउट करून ही घरफोडी उघडकीस आणलेली आहे आणि 100% या घरफोडीमध्ये रिकव्हरी आपण केलेली आहे। 3 आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 3 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। इथून पुढे सुद्धा घरफोडीचे किंवा कोणतेही प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे गुन्हे उघडकीस येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।